जय संविधान भीमशाही चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। सध्या आपण आहोत नेतोली इथे जे आशियातील आट्यापाट्या जे स्पर्धा झाली होती त्यामध्ये सुवर्ण पद मिळवलेली वैभवीताई चव्हाण ही आपल्या सोबत आहे। तर आपण तिच्याकडून जाणून घेऊया की आट्यापाट्या स्पर्धा काय आहे आणि त्याच्यामधून त्यांनी कशा प्रकारे हे सुवर्ण पद मिळवले आहे। ताई आपलं नाव काय? वैभवी विलास चव्हाण। वैभवी विलास चव्हाण। ताई जे आट्यापाट्या स्पर्धा आहे या काय आहे आणि कशा प्रकारे होतात हे थोडंसं सांगू शकता तुम्ही? हो, हा गेम शिवाजी महाराजांच्या काळापासून खेळला जातो। खूप जुना खेळ आहे हा। तर मी या खेळामध्ये 8 ते 9 वर्ष झाली स्ट्रगल करते। शाळेत असल्यापासून मी खेळते। माझं पहिली स्टेट ही नाशिकला झाली होती। त्यात मी 17 वर्षाखाली आणि 14 वर्षाखाली स्टेट खेळले। तर तिकडे माझं सिलेक्शन नॅशनल साठी सिलेक्ट झालं। ते 14 वर्षाखाली जी स्टेट नाशिकला खेळले मी, तिथे माझं नॅशनल साठी सिलेक्शन झालं। नॅशनल ही हिमाचल प्रदेशला झाली होती आणि तसंच स्ट्रगल करत करत मी आता इथपर्यंत पोहोचली। जे सुवर्ण पदक तुम्ही मिळवलंय या जेव्हा तुम्ही मिळवलं तेव्हा तुम्हाला कसा आनंद झाला होता याबद्दल? ज्या टायमाला माझं नाव म्हणजे सिलेक्शन झालं त्याच टायमाला मला खूप छान वाटलं होतं का माझं म्हणजे एक मेहनतीला यश भेटलं आणि माझ्या घरच्यांनी जेवढं मला सपोर्ट दिलंय एवढं 8-9 वर्ष खूप स्ट्रगल मध्ये मी केलेलं आहे। कारण का आमच्या घरची परिस्थिती तेवढी नव्हती, पण आमचे जे सिनियर प्लेयर आहेत परत शिक्षक आहेत त्यांनी मला खूप सपोर्ट केलं। शाळेपासूनच मला सपोर्ट होता, नंतर घरच्यांनी सुद्धा सपोर्ट खूप केला। कारण घरच्यांचं हे एक बोलतात ना की खूप महत्वाचं असतं सपोर्ट। कारण सहजासहज स्पोर्ट्स मध्ये कोणी सपोर्ट करत नाही एवढ्या इंटरनॅशनल लेवल पर्यंत। तर मला खूप जास्त सपोर्ट हा माझ्या एका दादाने केला। तो सुद्धा आता इंटरनॅशनललाच सिलेक्ट झाला होता, माझ्यासोबत होता। सुभाष मडवी म्हणून नाव आहे त्याचं। तसेच अनेक दादा आहेत का त्यांनी मला या गेम मध्ये आणलं। मी पहिले एक म्हणजे असं खो खो कबड्डी असेच गेम खेळायचे, त्यानंतर मला या खेळाची ओढ लागली, आवड निर्माण झाली आणि अजूनपर्यंत याच्या पुढे सुद्धा मी हा गेम कंटिन्यू करेल। ताई भीमशाहीच्या माध्यमातून तुम्ही ज्या दुसऱ्या मुली आहेत त्यांना काय मोटिवेशन देणार याबद्दल? मी तरी हेच सांगेल का तुम्ही अभ्यासासोबत स्पोर्ट्स म्हणजे अदर ऍक्टिव्हिटीज कंटिन्यू करा। कारण सर्वांना वाटतं की स्पोर्ट्स मध्ये जास्त काहीच नाही, पण आपण जो क्षेत्र निवडलाय त्या क्षेत्रामध्ये आपण जर मेहनत केली तर नक्कीच पुढे यश भेटेल, एवढंच सांगेल मी। फक्त एक जिद्द असते मनामध्ये का आपण करून दाखवलं पाहिजे, ते केलंच पाहिजे। शेवटपर्यंत माझा हाच प्रयत्न होता का मी जे क्षेत्र निवडले त्या क्षेत्रात मला पुढे जायचंय आणि मी जाऊन दाखवेलच। हाच निर्णय मी घेऊन पुढे चालली। ताई तुमच्या मुलीला गोल्ड मेडल मिळालं आहे, तर तुम्हाला कसं वाटतं याबद्दल? खूप आनंद झाला आहे। आनंद ह्या माझ्या मुलीला 8वीत असल्यापासून खूप ह्या केला, पण मला पहिली भीती वाटली। आता भीती नाही, आता मी कधीच ती मुलगी आहे अशी मानलेलीच नाही। खूप ह्या केला मी, खूप चांगला वाटतं। अशीच पुढं करून देत, अशीच चांगले हे होऊन आपल्या पायावर उभी राहते, अशीच माझी प्रार्थना। आपल्या बरोबर द शील्ड फाउंडेशन आलो निमित्त असं की जसं की रिसेंटली आता आंतरराष्ट्रीय स्तरावरती जो आट्यापाट्या गेम खेळण्यात आला होता, त्यामध्ये भारतीय संघाला रिप्रेझेंट करत एका खेळाडूने यशस्वीरित्या सुवर्ण पदक पटकावलेलं आहे आणि ते खेळाडू आज आपल्यामध्ये उपस्थित आहे आणि त्यांचा सन्मान आणि कौतुक करण्यासाठी आज आपण एकत्र आलेलो आहोत। खरंच खूप अतिशय आनंद होतो किंवा आपल्या समाजामध्ये जेव्हा तरुणी मोठी अचिव्हमेंट करतात, पुढे जातात, परिस्थितीला मात देत एक गरुड भरारी घेतात, झेप घेतात, तर खूप अभिमानाची गोष्ट आहे। आणि त्याचबरोबर त्यांचं आपण कौतुक करणंही देखील तेवढंच गरजेचं आहे। आणि बोलतात ना की जसं मंजिल उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है और पंखों से कुछ नहीं होता हौसलों से उड़ान होती है। तर अशा पद्धतीची एक मोठी झेप आपल्या ताईने आज आपल्यामध्ये घेतलेली आहे। तर वैभवी चव्हाण हिचं आज संपूर्ण शील्ड टीमतर्फे आम्ही हार्दिक अभिनंदन करतो आणि SP टीम आणि संविधान सैनिक मंच यांच्यातर्फे आम्ही तिचे हार्दिक अभिनंदन करतो। आणि तसेच त्यासोबत आम्ही तिच्यासाठी काही गिफ्ट्स आणि आणलेले आहेत, ते त्याने स्वीकारावे। तर या
तुमचे फोटो फ्रेम थँक्यू सो मच. खूप छान आहे. आणि हे एक छोटस गिफ्ट आमच्यातर्फे. हे पण आहे, भरपूर गिफ्ट आणलेत आम्ही. कोणतं हे? काढायचं का? प्रतीक पकड. तर आपल्याबरोबर द शील्ड फाउंडेशनचे संस्थापक आलेले आहे ॲडव्होकेट प्रशांत जाधव. सर, या स्पर्धेबद्दल तुम्ही काय सांगाल? जसं ताईने आता सांगितलं की आटापाटा हा जो गेम आहे हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून तो चालू आहे. पण सध्याची परिस्थिती पाहता जो तरुण वर्ग आहे, म्हणजे ते महिला असू दे किंवा पुरुष असू दे, ते वेगवेगळ्या गोष्टीला सध्या वळालेले आहेत. मध्ये सध्या आपण जर कल्याणचीच परिस्थिती जर बघितली किंवा जिल्ह्यातलीच परिस्थिती जर पाहिली तर ड्रग्ज रिलेटेड खूप सारे मुलं तिथे वळले आहेत. आणि त्या एवढ्या सगळ्या परिस्थितीमध्ये जेव्हा एखादी आपली भगिनी इतक्या मोठ्या लेवलला म्हणजे इंडियन टीममध्ये सिलेक्शन होऊन तिथं जिंकून येऊन गोल्ड मेडल मिळवणं हे आपल्या सर्वांसाठी आणि देशासाठी अभिमानाची गोष्ट आहे. आणि आज आम्ही द शील्ड फाउंडेशनतर्फे तसेच संविधान सैनिक मंचचे राकेश गायकवाड, आपल्यासोबत आहेत राहुल हुमरे साहेब, सामाजिक कार्यकर्ते आणि बाकीची पूर्ण सगळी टीम जी आहे, आज आम्हाला यासाठीच आनंद होतोय की आम्ही सुद्धा गेल्या 10 ते 15 वर्षापासून इथले जे कल्याण डोंबिवलीमधले, ठाणे जिल्ह्यामधले जे तरुण मुलं आहेत, जे सगळे जे यूथ्स आहेत, त्यांनाच आम्ही सांगण्याचाच प्रयत्न करतोय की जे सध्याचं व्यसनापासून तुम्ही लांब तुम्हाला राहून तुमची जी एनर्जी आहे हे स्पोर्ट्समध्ये तुम्हाला कशी देता येईल आणि जेणेकरून जो तुमचं जो लिव्हिंग तुम्ही जे करताय, जे जन्माला तुम्ही आलात ते सार्थक होईल. जर बाकीच्याच गोष्टीमध्ये जर तुम्ही इन्व्हॉल्व्ह होऊन जर ते वेस्ट केलं तर त्याला काही अर्थ नाही. दुसरी गोष्ट मला ही सांगायची आहे की स्पोर्ट्स म्हटलं तर 2 विषय येतात त्याच्यामध्ये. एक तर आहे की जर एक्झाम्पल द्यायचं झालं तर सचिन तेंडुलकर किंवा हे जे लोक आहे ह्यांना जे पहिल्यापासून वलय आहे सगळ्या गोष्टींचं, सगळ्या सुख सुविधा ह्यांना मिळालेल्या आहेत. सर्व गोष्टींचं त्यांना म्हणजे ड्रेसिंग्सपासून त्यांचे स्पोर्ट्सपासून त्यांना खाणं पिणं, त्यांची एनर्जी, त्यांचे कोच, गाईडलाईन्स सगळं. आणि आपण रिसेंटली ताईचं ऐकलं तर त्यांची जी परिस्थिती तसं काहीच नाही, बरोबर आहे. आणि म्हणून अशा परिस्थितीमध्ये, या गरीब परिस्थितीमध्ये राहून पुढे जाऊन जे ते शिखर गाठतं त्याला स्पोर्ट्समॅन म्हणतात. आणि आज ते डेफिनेशन जे आहे हे ताईच्या माध्यमातून हे त्याला क्लिअर कट आपल्याला फील होतं की हे स्पोर्ट्समॅन स्पिरिट आहे. तर आम्ही सगळे पूर्ण टीमच्या वतीने आम्ही ताईचं खूप खूप धन्यवाद देतो की तुम्ही देशाचं नाव, आपल्या भारताचं नाव तुम्ही मोठं केलेले आहात. आणि पुढे सुद्धा तुम्हाला जी पण काही मदत लागेल आमच्या परीने आम्ही जे काही करता येईल आम्ही तुमच्यासाठी नक्कीच करू. धन्यवाद. सर, फिल्म इंडस्ट्रीमध्ये सर्वात मोठं नाव असलेले अशी व्यक्ती आज आपल्या सोबत आहे इथं. तर सर, तुम्ही याबद्दल काय सांगाल? सगळ्यात पहिले वैभवीचं कॉंग्रॅच्युलेशन्स. त्यांनी आपल्या देशासाठी गोल्ड मेडल आणलंय. एवढ्या सगळ्या स्पोर्ट्समधून, आट्यापाट्या ह्या गेममधून गोल्ड मेडल आणणं खूप प्राऊडची गोष्ट आहे. वुमन एम्पॉवरमेंट, एक वुमन काय करू शकते याचं खरं एक्झाम्पल त्यांनी आज आपल्या सगळ्यांना दाखवलं आहे. आणि एक वुमन जी असते ती 2 जग सांभाळते ना, घर पण सांभाळते आणि बाहेरचं प्रोफेशन पण सांभाळते. त्या दोघांना एकत्र करून ती जी करते ना, ते हे एक्झाम्पलच्या माध्यमातून आपण दिसत आहे. आणि खूप मोठं काम केलं. मी पण एक स्पोर्ट्स पर्सन होऊन गेलो आहे. त्याच्या मागे एवढी मेहनत करावी लागते, दिवस रात्र एकत्र करून, शरीर आणि माइंडला एकत्र करून त्याला खूप आपण जेव्हा स्ट्रगल करून, ते स्ट्रगल तर नाहीये, हा तुझा इन्व्हेस्टमेंट असा समज. आणि हा इन्व्हेस्टमेंटचा प्रॉफिट अँड रिटर्न खूप मोठ्या प्रमाणे भेटणार आहे. हे माझी तुला शुभेच्छा आहे सर्वांकडनं आणि माझ्या परिवाराकडून. थँक्यू सो मच. आमच्या देशासाठी तू गोल्ड मेडल दिलंस. थँक्यू सो मच. समाजसेवक राहुल हुमरे सर, आपण त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊया याबद्दल. जय शिवराय.
जय भीम, जय संविधान. आज आपण ह्या नेतवली टेकडी परिसरात आहोत आणि विशेष म्हणजे आज हे प्रमाणपत्र आहे, सन्मानपत्र. कुमारी वैभवी विलास चव्हाण हिनं आट्यापाट्या खेळात गोल्ड मेडल मिळवलेलं आहे. आज आपण या ठिकाणी तिचा गौरव करत आहोत. खऱ्या अर्थानं माणसाची ओळख त्याच वेळेस निर्माण होते की ज्यावेळेस तो सगळ्यापेक्षा वेगळं काहीतरी करतो. मी 30 वर्ष कल्याणमध्ये आहे, परंतु ह्या टेकडी परिसरात पहिली वेळ आलो आणि मला त्याचा आनंद होतोय की मी एका खेळामध्ये गोल्ड मेडल मिळवलेल्या मुलीला भेटण्यासाठी आलो, अभिनंदन करण्यासाठी आलो. परंतु जसं आता सरांनी सांगितलं की खेळाडू सुद्धा 2 प्रकारचे असतात. इथली व्यवस्था ही गरिबांना कधीच साथ देत नाही. आज वैभवीच्या आईनं सुद्धा सांगितलं, त्यांच्या डोळ्यात पाणी आलं, कारण आयुष्य खेळाडू मैदानावर संघर्ष करत होता, परंतु तिकडं संघर्ष करत असताना घरात आल्यानंतर घरातल्या परिस्थितीत सुद्धा संघर्ष करत असतात. अशा 2 परिस्थितीवर संघर्ष करत आज या वैभवीनं गोल्ड मेडल आणलेलं आहे. आज दुर्दैवानं मला म्हणावं लागत आहे की कल्याणमध्ये हजारो करोडचे मालक आहात. जर एखाद्या आमदाराच्या मुलानं जर हे यश मिळवलं असतं, जर एखाद्या खासदाराच्या मुलानं जर हे यश मिळवलं असतं, जर एखाद्या उद्योगपतीच्या मुलानं जर हे यश मिळवलं असतं तर या ठिकाणी एवढी मोठी रांग लागली असती. परंतु या ठिकाणी खेदानं बोलावं लागत आहे, हे सचिन तेंडुलकर सारख्या खेळाडूला सपोर्ट करणारे आहेत. परंतु आज मी या टेकडीवरून तुम्हाला सांगतो की तुमची आम्हाला गरजच नाही. वैभवीने हे सिद्ध केलं की गरिबावर सुद्धा मात करून आम्ही यश संपादन करू शकतो आणि यशच नव्हे तर यशाच्या पुढचं शिखर म्हणजे गोल्ड मेडल आणलेलं आहे. सगळ्यांना टाळ्या वाजवा तिच्यासाठी. आणि कदाचित आज वैभवीचा हा सत्कार समारंभ द शील्डच्या माध्यमातून केलेला आहे. कदाचित आता बघतील आणि उद्या तुझ्या घरी मोठमोठ्या गाड्यांच्या लाईन पण लागतील. त्यांना यावं, सन्मान करावा. परंतु ज्यावेळेस खेळाडूला संघर्षाच्या वेळेस ज्या तुमची गरज असते त्यावेळेस तुम्ही त्यांच्यासाठी उभं राहा. नको त्या ठिकाणी तुम्ही व्हिडिओ टाकताना आम्ही एवढ्या मोठ्या समाजसेवा करतो हे दाखवता. हा दिखावापणा बंद करा. आणि मी वैभवी प्रशांत साहेबांच्या माध्यमातून ह्या सगळ्या शील्डच्या माध्यमातून ज्यावेळेस खेळाडू गोल्ड मेडल मिळवतो त्यावेळेस तिथली महानगरपालिका खूप मोठं त्यांना सहकार्य करते. परंतु ही महानगरपालिका सुद्धा इतकी बदमाश आहे की आज आमच्या आधी या महानगरपालिकेनं तुझ्या इथं दारात येणं आयुक्ताचं गरज होतं, महापौरांची गरज होती, परंतु हे सुद्धा बदमाश आहेत. या लोकांनी तुझ्याकडे दुर्लक्ष केलेलं आहे आणि यांना ठिकाणं आणण्यासाठी येत्या 2-3 दिवसातच आम्ही स्वतः पत्रव्यवहार करू की वैभवीसाठी एखाद्या मोठ्या बिल्डिंगच्या 15व्या-20व्या माळ्यावर फ्लॅट देऊन तिला पुढील यशासाठी तुम्ही सहकार्य करा, आर्थिक मदत करा. आणि जर मदत करणार नसाल तर तुम्ही हे देखावे जे मेळावे घेतात ना 15 ऑगस्टला, मॅरेथॉन स्पर्धा, ह्या तुम्ही स्पर्धा मॅरेथॉन घेत नाही तर त्या मॅरेथॉन मध्ये कसे पैसे खायला भेटतील त्यासाठी घेता. आणि असे खेळाडू ज्यावेळेस उच्च ठिकाणी शिखरावर जातात आणि त्यांच्याकडे तुम्ही दुर्लक्ष करता, ही मोठी दुर्दैवाची गोष्ट आहे. वैभवी, तू आता जो खेळाचा इतिहास सांगितला की छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून तो इतिहास आलेला आहे. त्यावेळेस जो इतिहास घडला आणि त्यानंतर ह्या टेकडीवर हा इतिहास घडला. कल्याण नगरी ही ऐतिहासिक नगरी आहे. या ठिकाणी छत्रपतींच्या पावन स्मृतीनं नगरी झालेली आहे. बाबासाहेब आंबेडकरांची या नगरीत आलेले आहेत. आणि त्यानंतर एवढं मोठं यश हे पाहिलं तर मला वाटतं अख्ख्या कल्याणमध्ये तरी गोल्ड मेडल मिळवणारी माझ्या माहितीप्रमाणे तूच एक पहिली मुलगी आहे. आणि हा इतिहास घडलेला आहे. या इतिहासाला आता कोण पुसू शकत नाही, कोण नाकारू शकत नाही. आणि एक मुलगी म्हणून तुला आई वडिलांना जो सपोर्ट केला की आपल्याकडे अजून सुद्धा काही गोष्टी तुला माहिती असतील, आता तू प्रॅक्टिकल खेळतेस की मुलासारखं तुला आईनं सांगितलं, सांभाळलं आणि तुला मुलासारखा सपोर्ट दिला. आणि खरोखर ही समानता आहे, मुलगी मुलगा समान हा बघण्याचा हाच तुझ्या आईवडिलांना दृष्टिकोन करा. याचाच अर्थ फुले शाहू आंबेडकरांचे विचाराचे तुझे पालक आहेत आणि म्हणून हे यश तुझ्या पदरी आलेलं आहे. त्याच्या पुढे जाऊन सांगल की सचिन तेंडुलकरला भारतरत्न दिला. कदाचित तुम्हा सर्वांना माहिती असेल सचिन तेंडुलकरला का भारतरत्न दिला. अरे तो करोडो रुपये घेऊन देशासाठी खेळला, त्यानं तो उद्योग केलेला आहे. भारतरत्न या देशात कोणाला दिला जातो माहितीये का? जो प्रतिकूल परिस्थितीवर मात करतो, संघर्ष करतो आणि जे अशक्य आहे पुढे जाऊन त्याला शक्य करतो आणि त्यावेळेस त्यांना भारतरत्न पुरस्कार दिला जातो. माझं तर असं मत आहे की या ठिकाणी सचिन तेंडुलकरला भारतरत्न पुरस्कार देण्यापेक्षा वैभवीला द्यायला पाहिजे होतं. कारण तिचा तुम्ही संघर्ष गाथा जर बघितली
तर भारतरत्नच्या पुरस्काराला मिळती जुळते आहे. या ठिकाणी तुमच्या इथं मागे एक बॅनर लागला होता, कदाचित जे कचरा वेचतात ना ते दाखवलं होतं. खरोखर त्या परिस्थितीमध्ये ते जगतात, तेच भारतरत्नाचे पुरस्कार असतात. आणि संघर्षावर तू एवढी मोठी मात केली. आता आम्ही इथे आलो, आम्हाला दम लागला खरोखर, म्हणून आम्ही थोडा वेळ थांबलो. मी तर तुझ्या घरात पहिलं पाणी पिलो, बसलो. खरोखर तुझे यश मिळवलेलं आहे, खूप मोठं यश आहे, त्याला शब्दामध्ये आता व्यक्त करता येणार नाही. तरी सुद्धा आमची द शील्डच्या माध्यमातून, प्रशांत साहेबांच्या माध्यमातून सर्वजण तुझ्या पाठीशी आहोत. तुला या बाकीच्या आपण ज्या व्यवस्था बघतो त्या व्यवस्था तुझ्या बरोबर असो नसो, परंतु प्रशांत साहेबांच्या माध्यमातून ज्या ज्यावेळेस तुला यापुढे गरज लागल त्या ताकदीनं आम्ही तुझ्या बरोबर राहू, तुला पाठिंबा देऊ. आणि जसं तुला आम्ही बोललो की येत्या काळात 2-4 दिवसात आम्ही स्वतंत्र पत्रव्यवहार करू महापालिकेला वगैरे, की तुमच्या क्षेत्रामध्ये राहणारी एक गोल्ड मेडलिस्ट जिनं देशाच्या टीममध्ये काम केलं, देशाचं नाव उज्ज्वल केलं, अशा मुलीला तुम्ही गौरव केला पाहिजे. तिच्याकडे दुर्लक्ष न करता तिला एखादा सुंदरसा असा फ्लॅट द्या, जेणेकरून ती अधिक चांगली सेवा देऊ शकते देशासाठी. आणि तिच्यासाठी तुम्ही प्रयत्न करावा, आम्ही सुद्धा प्रयत्न करू. असं मी तुला या ठिकाणी एक आश्वासित नाही करत, मी रिझल्ट काढतो कामाचा आणि मी तो रिझल्ट काढून दाखवेन असं मी जाहीर करतो. आणि मी सुमेध भाऊंना पण धन्यवाद देईल की आम्हाला या ठिकाणी आणण्यामध्ये त्यांचा फार मोठा भाग आहे. खरोखर आम्ही वैभवीचं नाव फक्त ऐकलं होतं, पाहिलं होतं, परंतु प्रत्यक्ष ज्यावेळेस सुमेध भाऊंचा संपर्क कळाला त्यावेळेस म्हटलं आम्हाला जाणं गरजेचंच आहे. कारण की आपला परिसर असा आहे की मोठ्यांनाच मोठं करत जातो आणि छोटे कुठंच दिसत नाही. खरं बघितलं तर कल्याणमध्ये 10 लाख लोकांची वस्ती असेल तर त्या 10 लाखाच्या वर तुझं नाव आहे, परंतु अजूनही ह्या लोकांनी दुर्लक्ष केलेलं आहे. परंतु उद्यापासून ते नाव आता बघ तुझ्या पुढे किती आता लोक येत जातील. हे द शील्डनं केलेलं हे एक मोठं कार्य सुद्धा आहे. आणि शील्ड असंच काम करत असते की सामान्यातल्या सामान्यांना उच्च शिखरावर कसं न्यायचं, त्यांना कसं सहकार्य करायचं, कसं सपोर्ट करायचा, असं या ठिकाणी मला वाटतं 10 ते 15 वर्षापासून प्रशांत साहेबांच्या माध्यमातून, गायकवाड साहेबांच्या माध्यमातून ही सगळी टीम, सुमेध साहेब आहेत, साळवे साहेब आहेत, आमचे हे खूप मोठे अजय साहेब आहेत, खूप मोठे ते म्हणजे फिल्म सिटीमध्ये नाव आहे त्यांचं. असे चांगले चांगले लोक आज तुझ्या बरोबर आहेत. त्यामुळं मी तुला पुन्हा सर्वांच्या वतीनं अभिनंदन करतो, शुभेच्छा देतो आणि पुढील यशासाठी तुला मंगल कामना व्यक्त करतो आणि इथेच थांबतो. जय हिंद, जय. धन्यवाद सर. तर आपण सर्वांच्या प्रतिक्रिया जाणून घेतलेल्या आहे. वैभवीताई चव्हाण हिने असं सांगितलं आहे की जो अपना इतिहास भूल जाते वो अपना इतिहास कभी बना नहीं सकते. आणि अशाच ताज्या अपडेटसाठी पाहत राहा भीमशाही न्यूज, सत्यशिवाय परिवर्तन. कॅमेरामॅन आदित्य माळवे सहित मी आदित्य गांगुर्डे, भीमशाही न्यूज.